मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी याचे कलम जे आहेत ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. तर राष्ट्रीय आणीबाणी कलम आहे 352 ते 360. तर आता आपण इथे आहेत त्याच्यामध्ये 3 आणीबाणी येतात. राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्य आणीबाणी, त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात, आणि आर्थिक आणीबाणी. तर याचे कलम आपल्याला नेहमी विचारले जातात. तर त्याची आपण ट्रिक्सचं लक्ष देऊ. तर कलम आहे 352. तर 352 मध्ये 2 जो येतो तो र सारखा दिसतो. मी तर मराठीत लिहिली होतं म्हणून 2 म्हणजेच र, त्याच्यावरून राष्ट्रीय आणीबाणी. आणि 356 मध्ये 6 जो येतो तर 6 मराठीतल्या भ सारखा दिसतो, म्हणून घटक राज्य आणीबाणी, त्यालाच राष्ट्रपती राजवट असेही म्हणतात. आणि 360 त्याच्यामध्ये 0 येतो, म्हणजे ही आर्थिक आणीबाणी. म्हणजे सध्या आपल्याकडे जे आहे आर्थिक परिस्थिती आपली जी आहे ती 0 आहे, त्याच्यावरून आपण जी आहे आर्थिक आणीबाणी ही लक्षात ठेवू शकतो. तर आता आपण हे जे आहे राष्ट्रीय आणीबाणी जे आहे तर ही आतापर्यंत 3 वेळा लागू झालेली आहे. म्हणजे 1962 मध्ये त्यावेळेस भारत आणि चीन युद्ध होतं त्यावेळेस, आणि 1971 मध्ये भारत पाक युद्धाच्या वेळेस, आणि 1975 ते 77 मध्ये अंतर्गत अडचणी ज्या होतात त्यावेळेस ही आणीबाणी लागू झालेली आहे. मग आता दुसरी जी आहे 356 घटक राज्य आणीबाणी, त्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो, ती सर्वात जास्त वेळा लागू झालेली आहे. म्हणजे टोटली सर्वच राज्यांमध्ये लागू झालेली आहे. तर प्रथम जी आहे 1951 मध्ये पंजाब राज्यात लागू झाली, आणि ह्याची आणीबाणी जी आहे ती सुरुवातीला 6 महिन्यापर्यंत कालावधी असतो, आणि जास्तीत जास्त ही आणीबाणी 3 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. तर आपली 360 जी आहे आर्थिक आणीबाणी आतापर्यंत एकदाही लागू झालेली नाही आहे. तर आपण याची जी ट्रिक्स आहे परत एकदा पाहू. 352 2 वरून राष्ट्रीय, 356 6 वरून घटक राज्य, आणि 360 0 वरून आर्थिक आणीबाणी. थँक्यू.